नमस्कार. आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून. महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची एक वेगळीच वचक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम कसा करायचा हे त्यांना सांगायची गरज नाही. गेल्या वेळी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद हवे होते, मात्र शिंदेच्या हट्टापायी व भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आज्ञेनुसार फडणवीसांनी 2.5 ते 3 वर्ष उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली काम केलं. मात्र दिवस पलटले आणि महाराष्ट्रामध्ये भाजपाची एकहाती सत्ता आली आणि महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं दिल्लीश्वरांनी सांगितलं. आणि तो चेहरा कोण आहे, त्याचं नाव काय आहे हे महाराष्ट्राने अगोदरच ओळखलं होतं. बरोबर आहे, त्यांचे नाव हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहे. जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, यावेळी मात्र एकनाथ शिंदे यांचा चेहरा पडला होता. त्यांना यंदा वेळीही मुख्यमंत्री पद हे हवे होते आणि त्यांची नाराजी ही चेहऱ्यावरून साफ दिसत होती. मात्र आज सुद्धा आणि आता सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचं आपण अनेकदा पाहिलं किंवा बातमीमध्ये ऐकलं असेल. याचाच राग फडणवीसांच्या मनात नसून डोक्यात आहे. म्हणूनच फडणवीस आता शिंदेचा करेक्ट कार्यक्रम कसा करायचा याचा विचार रोज करत होते आणि त्याचीच वेळ आता येऊन टेपली आहे. म्हणूनच एकनाथ शिंदेंना त्यांच्या ठाण्यात आता घेरण्यासाठी फडणवीसांनी आपला हुकुमी एक्का म्हणजेच गणेश नाईक यांना पाठवल्याची बातमी समोर येत आहे. आणि शिंदेंना बाजूला सारून यंदा भाजप ठाण्यामध्ये आपली ताकद आजमावणार आहे. आता यापुढे गणेश नाईकांना फडणवीसांचा पाठिंबा असून गणेश नाईक हे ठाण्यामधून आपली ताकद दाखवण्यास सुरुवात करत आहे. याचा धक्का आता एकनाथ शिंदे यांना बसला आहे. कारण ठाण्यात असलेली शिवसेनेची ताकद म्हणजेच एकनाथ शिंदेची ताकद आता कमी होताना दिसून येत आहे. आता गणेश नाईक हे ठाण्यामध्ये जनता दरबार भरवणार आहे. या जनता दरबारमधून भाजपा आपल्या पक्षाची ताकद काय आहे हे जनता दरबारमधून ठाण्यातून एकनाथ शिंदेंना चॅलेंज करत आपली ताकद दाखवणार आहे व हळूहळू असे करत ठाण्यात भाजपा आपला पाय पसरत आहे. मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची झालेली भेट ही एकनाथ शिंदे यांच्यासाठी आणखी डोकेदुखी ठरत आहे. मात्र भाजपा आणखीन एक रणनीती आखत रवींद्र चव्हाण यांना भाजपामधून ताकद देत कल्याण डोंबिवली भागात आपले भाजपाचे वर्चस्व आणि ताकद दाखवण्यासाठी रवींद्र चव्हाण यांच्या पाठीशी फडणवीस हेही खंबीरपणे उभे आहेत. अशा तऱ्हेने शिंदेचे नाव आता फडणवीसांच्या दातात आल्यासारखे दिसत आहे. म्हणूनच तरी काय, आता फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची ही भेट एक महायुतीसाठी उचललेलं मोठं पाऊल तर नाहीये ना, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. दुसरीकडे मात्र एकनाथ शिंदे यांची कोंडी करत फडणवीसांनी आपला वचपा काढत शिंदेच्या शिवसेनेला धक्का देण्याचे तयारीत दिसत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे हे पुन्हा फडणवीस यांच्यासोबत जातील का? फडणवीस हे आपला बदला घेतील का? कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.